नमस्कार मित्रांनो. तर आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये सगळ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. पण बरेचसे कस्टमर म्हणत आहेत की आमच्या खात्यावर आले नाही किंवा आम्हाला मेसेज आला नाही किंवा फॉर्म अप्रूव्ह झाला का नाही त्याचा मेसेज आला नाही किंवा काय, अशा बऱ्याच समस्या येत आहे सगळ्यांना. तर आपण यात सुरुवातीपासून फॉर्म अप्रूव्ह झाला का नाही ते कसं बघायचं, मेसेज आला काय ते कुठं बघायचं, कसं बघायचं ते सगळी माहिती घेऊ. ठीक आहे. अप्रूव्ह झाला का डिसअप्रूव्ह झाला त्याचा मेसेज आलेला नाही, तर त्यांनी ते कसं चेक करायचं का आपण फॉर्म भरताना जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट नावाने तुमचा OTP वगैरे पडले असतील ना, त्याच्यामध्ये चेक करायचं आहे स्क्रोल डाऊन करून वगैरे. तर तिथं तुम्हाला दिसन मेसेज, म्हणजे आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का डिसअप्रूव्ह झाला आहे. आता इथं किती तारखेला मेसेज आला आहे, सॅटर्डेला मेसेज आला आहे का फॉर्म अप्रूव्ह झाला आहे म्हणून, किंवा एखाद्या वेळेस ज्यांचा डिसअप्रूव्ह झाला आहे त्यांचं पण मेसेज आलेले असतात. आता इथं 4 ऑगस्टला मेसेज आला होता की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, डिसअप्रूव्ह झाला आहे म्हणून. मग त्याच्यानंतर ती क्वेरी सॉल्व केल्यानंतर परत अप्रूव्हचे मेसेज सगळ्यांना आले. पण कस्टमर काय करत आहे की म्हणजे मेसेज बघतच नाही. त्याच्यानंतर फोन येतो की आम्हाला मेसेज आला नाही, फॉर्म रिजेक्ट झाला आहे की काय झालं आहे. आणि त्याच्यानंतर आपण चेक केलं की मेसेज आलेला राहतो, पण मग नंतर म्हणतात की आमच्या लक्षात नाही आलं, पाहिलं नाही किंवा काय असं. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे आपल्याला आणि तिथून नारी शक्ती ॲप, हे अशा प्रकारचं ॲप आहे, ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे. आता ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसा. आता इथं मोबाईल नंबर कोणा टाकायचा आहे, बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. आता ज्यांनी फॉर्म आमच्याकडे भरला आहे, म्हणजे शनीश्वर कॉम्प्युटरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे, आम्ही प्रत्येक कस्टमरचाच इथं नंबर म्हणजे अकाउंट क्रिएट करून त्यांचा नंबर टाकून लॉग इनसाठी यूज केला आहे. पण बरेच जणांनी बाहेर कुठून फॉर्म भरले असतील तर त्यांना इथं त्यांच्या मोबाईल नंबरवरून लॉग इन नाही होणार आहे. जिथं तुम्ही फॉर्म भरला आहे त्यांच्या मोबाईल नंबरवरूनच लॉग इन करून तुम्हाला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का डिसअप्रूव्ह झाला आहे, कशामुळे डिसअप्रूव्ह झाला आहे ते बघता येईल. आता ज्याने आमच्याकडं फॉर्म भरला आहे जसं काय त्याने त्यांचा नंबर टाकायचा आहे. आता तसं काय मी माझा नंबर टाकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने नंबर टाकला आहे. OTP आणि ते OTP टाकायचं आहे तिथं 65. ठीक आहे. अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर आता इथं यापूर्वी केलेले अर्ज इथं क्लिक करायचं. ठीक आहे. आता हे 2 अर्ज सबमिट केलेले दाखवत आहेत. आता दोन्ही अर्ज ॲप्रूव्हमध्ये दाखवत आहे. ठीक आहे. आता ॲप्रूव्ह झाला असेल तर त्यांचं पेमेंट आलेलं आहे आज किंवा काल पडला असेल त्यांना पेमेंट. म्हणजे आज किती तारीख आहे, 16 ऑगस्ट तारीख आहे आज. ठीक आहे. आज किंवा 15 ऑगस्टला काल पेमेंट आले, काहींचे आज आलेत, काहींचे उद्या पण येऊ शकतात. तर आता ज्यांचं डिसअप्रूव्ह झालं आहे ते कसं दाखवतं आहे, अशा पद्धती. ठीक आहे. आता इथं डिसअप्रूव्ह जे फॉर्म दाखवत आहे, जर तुमचं ॲप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला पेमेंट आलेलं आहे. ते कसं बघायचं, कोणत्या खात्यात गेलं ते पण आपण बघू. पण ज्यांचं डिसअप्रूव्ह दाखवत आहे त्यांनी काय करायचं आहे, त्या आपल्या नावावरती क्लिक करून घ्यायचं आहे. नावावरती क्लिक केल्यानंतर असं एडिट ऑप्शनचं एक एडिट फॉर्म असं एक दाखवून आणि त्याच्या खाली रिझन दाखवून, कशामुळं रिजेक्ट झालं आहे ते रिझन दाखवून त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवेन कशामुळं फॉर्म रिजेक्ट झाला आहे किंवा डिसअप्रूव्ह झाला आहे. आता इथं दाखवते बँक खातं आधारशी संलग्न नाही, म्हणजे तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक नाही असं दाखवतं. किंवा काहींना दाखवून बँकचं तपशील अयोग्य आहे, जसं काय बँक अकाउंट नंबर चुकला आहे, IFSC कोड चुकला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काहींनी शाळेत दाखला नव्हता काहींचा, किंवा नावात बदल होता त्यांच्या, त्याच्यामुळं पण रिजेक्ट झाले काही फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकेचं जे पासबुक आहे ते अपलोड केलं गेलं नाही, असे वेगवेगळे कारणं असतात त्याला रिजेक्ट होण्याचे. ठीक. आता ते कारण सॉल्व केल्यानंतर फॉर्म अप्रूव्ह पण होऊन जातं एका 24 तासामध्ये. ठीक आहे. ते तुम्ही त्याच्यावरती रिझनवरती क्लिक करून पाहू शकता कशामुळे डिसअप्रूव्ह झाला आहे. ठीक आहे. आता ज्यांचा अप्रूव्ह झाला आहे फॉर्म
आता बऱ्याच जणांची शंका आहे की फॉर्म तर अप्रूव्ह झाला आहे पण पैसे आमचे आलेले नाहीत आमच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे, मग अशांनी काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते एकदा चेक करून घ्या. कारण गव्हर्नमेंट जे पण पेमेंट पाठवतं आहे ते आधार बेसने पेमेंट पाठवतं असतं. म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरताना युको बँकेचा किंवा महाराष्ट्र बँकेचा कोणत्या पण XYZ बँकेचा अकाउंट नंबर दिलेला असेल, पण तरी पण तुमचे ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच बँकेत तुमचं पेमेंट हे क्रेडिट झालेलं असेल. ठीक आहे, आता ते कसं बघायचं, तर त्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि माय आधार असं ऑप्शन सर्च करायचं. ठीक आहे, माय आधारवरती क्लिक केल्यानंतर तर माय आधार सर्च केल्यानंतर अशी वेबसाईट ओपन झाली की इथं लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे, इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा. टाकायचं. OTP आणि तुमचा जो आधारला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक OTP जाईल, ते OTP टाकून घ्यायचं. आता OTP टाकल्यानंतर आपलं आधार कार्ड लॉग इन होतं इथं. तर इथं एक ऑप्शन दिसतंय बघा, आधार सीडिंग स्टेटस. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेचं नाव इथं दाखवण. ठीक आहे, आता इथं स्टेट बँक ऑफ इंडिया दाखवतं आहे. ठीक आहे, म्हणजे आता यांचे पैसे कोणत्या बँकेत गेले, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे क्रेडिट झाले. भले यांनी अकाउंट फॉर्म भरताना युको बँकेचं दिलेलं असो किंवा महाराष्ट्र बँकेचं दिलेलं असो, तरी पण यांचे पैसे कोणत्या बँकेत क्रेडिट झाले, स्टेट बँकमध्ये. ठीक आहे, आता इथं एखाद्याचं काय दाखवतं, इनॅक्टिव्ह दाखवित असं. म्हणजे काय, त्यांचं NPCIला आधार कार्ड यांचं म्हणजे लिंक नाही असं काय, आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नाही आहे त्याने. मग ते कुठून लिंक करायचं, बँकेत जाऊन तेवढं लिंक करायचं. ठीक आहे, आता काही कस्टमरचं काय होतं आहे, बँकवाले म्हणतात की आमच्याकडं लिंक दाखवतं आहे आणि इथं जर आपण ऑनलाईनला चेक केलं तर इथं इनॅक्टिव्ह दाखवतं आहे, म्हणजे कोणत्याच बँकेला ते आधार कार्ड लिंक दाखवत नाही. मग अशांनी काय करायचं आहे की नवीन बँकेत खातं खोलून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पोस्टात खातं खोलू शकता. ठीक आहे, जर पोस्टात खातं तुम्ही खोललं तर ॲटोमॅटिक नवीन खात्याला आधार लिंक होऊन येतं. अशा पद्धतीत आता यांचं कोणत्याही बँकेला दाखवतं आहे, अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक ADCC बँकेला आधार कार्ड लिंक दाखवतं. आता काहींचं आहे ना इनॅक्टिव्ह असं दाखवतं आहे, म्हणजे हे आधार कार्ड कोणत्याच बँकेला लिंक केलेलं नाही असं दाखवतं. ठीक आहे, मग यांचे पेमेंट आलेलं नाही. ज्यांचं इथं ॲक्टिव्ह दाखवतं आहे त्यांचेच पेमेंट क्रेडिट झालेले आहेत, ज्यांचं इनॅक्टिव्ह दाखवीन त्यांचे पेमेंट आलेले नाही. आता बऱ्याच जणांनी फॉर्म आपण 4 तारखेनंतर म्हणजे 4 ऑगस्ट नंतर भरले आहेत किंवा 5 ऑगस्ट नंतर भरले आहेत, त्यावेळेस ते फॉर्म वेबसाईटवरून भरले गेलेले आहेत. ॲपमधून नवीन अर्ज करणे बंद केले आहे, त्याच्यानंतर वेबसाईट दिलेली होती. तर त्यावरून ज्यांनी अर्ज केले ते अजून पेंडिंगमध्ये दाखवते, त्याला ॲप्रूव्ह भेटलेलं नाही आहे, म्हणजे ॲप्रूव्ह वगैरे झालेलं नाही ते. त्याच्यामुळे त्यांचे पेमेंट पुढच्या हप्त्याला येऊन जातील. म्हणजे पुढचा हप्ता ज्यावेळेस येईल लाडकी बहीण योजनेचा त्यावेळेस यांचे पेमेंट येऊन जाईल. आत्तापर्यंत त्यांचे ज्यांनी पण पोर्टलवरती फॉर्म भरले त्यांचं पेमेंट आलेलं नाहीच आत्तापर्यंत. आता बऱ्याच कस्टमरचं काय म्हणणं आहे की आम्हाला फॉर्म ॲप्रूव्ह, तर या पद्धतीत तुम्ही तुमचा अर्ज चेक करू शकता, पेमेंट कोणत्या खात्यात क्रेडिट झालं आहे ते पण चेक करू शकता. जर एखाद्याचा अर्ज वगैरे रिजेक्ट झाला असेल किंवा काही दुसरी क्वेरी असेल तर कॉल करून सांगू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता या नंबरला.